हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर चला मग तुम्हाला पण आज दर्शन घडवते, ते पण हरिहरेश्वरचं। तर इथे आलेले आहे मी। तर हे ते रायगड जिल्ह्यामध्ये तर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। हे तुम्हाला तर माहीतच असेल, कारण हरिहरेश्वरला खूप पावन मंदिर म्हटलं जातं कोकणातलं, आणि खूप सुंदर आहे। आणि मग ते पण म्हटलं आपण दर्शन करावं। मी इथे आले होते दिवेआगरपासून खूप जवळ येतं हे, आणि श्रीवर्धनमधून पण खूप जवळ येतं। तर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। तर इथे मी प्रसाद घेतला आणि देवांसाठी थोडीशी थाली घेतली, म्हणजे नारळ फूल वगैरे घेतलं। तर खूप छान कोकणमधलं आहे, आणि हे पूर्ण समुद्राला लागून येतं। याच्या पलीकडे समुद्रच आहे, आणि इथे ब्रह्मगिरी, विष्णुगिरी असे नावाचे पर्वत आहेत, आणि ते खूप बघू शकता, खूप छान मंदिर आहे। तर हे मंदिरात जाण्याचं असं आहे की पहिल्यांदा ते कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं, त्यानंतरच हरिहरेश्वरचं दर्शन करावं लागते। तर तुम्ही पण दर्शन घ्या। हे आहे कालभैरवाचं मंदिर। तर कालभैरवाचं मंदिराचं म्हणजे सुरुवातीला पण दर्शन घ्यायचं, नंतर हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायचं, आणि त्यानंतर परत कालभैरवाचं पण दर्शन घ्यायचं। तर आम्ही इथे ते दर्शन करून कालभैरवाचं तर पुढे निघालो। तर सकाळची वेळ होती आणि खूप छान दर्शन झालं आहे। तर हे आहे हरिहरेश्वरचं मूर्ती। तर हे खूप छान मंदिर आहे, आणि वेगळ्याच प्रकारची मला पिंड दिसली आहे इथे। तर खूप छान दर्शन घेतलेलं आहे, आणि तुम्ही पण दर्शन घ्या। तर इथे आल्यानंतर हरिहरेश्वरला प्रदक्षिणा घालायच्या असतात, तर त्याच्याशिवाय काशी झाली नाही असं म्हणतात। माझी इथे राहिलेली आहे, पण नेक्स्ट टाईमला नक्की करू। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा।